बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे। लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाआधीच सरकारने ओवाळणी दिली आहे। लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये महिलांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे। लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे। बघा, हा पुरावा आहे 1500 रुपये जमा झालेल्याचा। काल रात्री उशिरा वाटप झालेला आहे। 7 वाजल्याच्या पुढं रात्री काल वाटपाला सुरुवात झालेली आहे। पहिला टप्पा सुरू झालेला आहे। आज पहिला टप्पा सुरूच राहणार आहे। आज तुम्हाला सकाळी 9 वाजल्यापासून ते 3 वाजेपर्यंत पहिला टप्पा सुरू राहणार आहे। कोणत्या लाडक्या बहिणींना पैसे येणार, कोणत्या जिल्ह्यापासून सुरुवात झालेली आहे, कोणत्या बँकेत पैसे जमा झालेले आहेत, हे सगळं आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी, भावानी ओवाळणी द्यायला सुरुवात केलेली आहे। रक्षाबंधनपूर्वीच लाडक्या बहिणींच्या खात्यात जुलै महिन्याचा 1500 रुपयांचा हप्ता जमा झालेला आहे। लक्षात घ्या, जुलै महिन्याचा 1500 रुपयांचा हप्ता होणार आहे। ऑगस्ट महिन्याचा हप्ता अजूनही आलेला नाही, ह्याची सगळ्यांनी दक्षता घ्यायची आहे। तर रक्षाबंधनला ह्यावेळेस 2 हप्ते नाही तर एकच हप्ता मिळणार आहे, तो म्हणजे जुलै महिन्याचा 1500 रुपयांचा हप्ता। आणि मोबाईलवरती कालपासून मेसेज यायला सुरुवात झालेली आहे। रात्री 7 वाजल्यापासून पुढे वितरणाला सुरुवात झालेली आहे। काल पहिला टप्पा सुरू झालेला आहे, काल उशिरा सुरू झाला, त्यामुळे तो आज कंटिन्यू राहणार आहे। आज पहिला टप्पा, उद्या दुसरा टप्पा आणि परवा तिसरा टप्पा, 3 टप्प्यात वितरण होणार आहे। कोणत्या लाडक्या बहिणी नेमक्या पात्र असणार आहेत, किती लाडक्या बहिणींना याच्यामध्ये आता बाद केले गेलेलं आहे, कोणत्या जिल्ह्यात पैसे सगळ्यात अगोदर काल आलेले आहेत, हे सुद्धा आपण पाहणार आहोत। आणि सगळ्यात महत्त्वाच्या 2 अपडेट्स मी पुढे सांगणार आहे, त्या खूप महत्त्वाच्या आहेत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे आता जर आपण बघितलं तर वितरणाला सुरुवात झालेली आहे। काल जवळपास मला वाटतं की 30 ते 40 लाख लाडक्या बहिणींनाच पैसे आलेले आहेत। जास्त लाडक्या बहिणींना पैसे आलेले नाहीत, कृपया करून टेन्शन घेऊ नका। आज पैसे वितरणाला सुरुवात होणार आहे। सकाळी 9 वाजल्यापासून वाटप होणार आहे। जर तुम्हाला असं वाटत असेल की अरे आम्हाला पैसे आले नाहीत, काय करायचं, टेन्शन नका घेऊ। आज 100% पैसे येतील। आज नाही आले तर मला तुम्ही कमेंट्स करा, पटापट आधी सगळ्यांनी कमेंट करा, कोणाकोणाला पैसे आलेत सगळ्या लाडक्या बहिणींनी कमेंट करा। कारण कमेंट केलं की आपल्याला अजून कन्फर्मेशन मिळतं आणि बघणाऱ्यांना सुद्धा बरोबर वाटतं की पण आपल्या चॅनलवरतीच योग्य ती खरी माहिती दिली जाते। आपल्या कुठलीही प्रकारची सांगितली जात नाही। जोपर्यंत वितरण होत नाही तोपर्यंत आपण स्क्रीनशॉट टाकत नाही, आणि वितरण झाल्यानंतरच आपण स्क्रीनशॉट टाकत असतो, मग सगळ्यांना माहिती आहे। त्यामुळे चॅनल आधी सबस्क्राईब करा। हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या लाडक्या बहिणींनी शेअर करा की वितरण सुरू झालेलं आहे, पैसे यायला सुरुवात झालेली आहे। आता किती रुपये मिळणार, तर फक्त 1500 रुपयेच मिळणार आहेत, हे लक्षात घ्या। आता कोणत्या जिल्ह्यांपासून सुरुवात झालेली आहे किंवा कोणत्या लाडक्या बहिणी याच्यामध्ये पात्र करण्यात आलेल्या आहेत, ह्या सगळ्या गोष्टींची माहिती आपण एकंदरीत पाहणार आहोत। बघा, काल जर बघितलं तर काल उशिरा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणत्या बँकेत आधी पैसे आलेत हे सांगतो मी तुम्हाला। कारण भरपूर लाडक्या बहिणीचा प्रश्न आहे की आमची ही बँक आहे, ती बँक आहे, मग आम्ही काय करायचं, ह्या सगळ्या गोष्टींची त्यांच्यामध्ये एक मनामध्ये सारखं संभ्रम सुरू झालेला आहे की बाबा नेमकं काय करायचं, कोणाला विचारायचं। तर कोणाला विचारायची गरज नाही, आपल्या चॅनलवरती याचा व्हिडिओ बघायचा, कमेंट्स करायचा। आता मी तुम्हाला सांगतो कोणत्या बँकेत पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बँक ऑफ इंडिया, SBI, पोस्टाचं खातं, महाराष्ट्र बँक, ह्या बँकेमध्ये आणि पोस्टा खात्यामध्ये पैसे यायला सुरुवात झालेली आहे। त्याच्यानंतरनं आज जर आपण बघितलं तर 13 ते 14 पुन्हा एकदा ऐका, काल रात्री झालेलं जे वितरण आहे ते बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, SBI, पोस्टाचं खातं आणि काही प्रायव्हेट बँकांमध्ये पण झालेलं आहे। पण आज जर आपण बघितलं तर आज जवळपास 12 ते 13 बँकेमध्ये वितरण होणार आहे। त्याच्यामध्ये सांगतो तुम्हाला, ॲक्सिस बँक असेल, ICICI असेल, कोटक महिंद्रा, SBI, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया, पोस्टाचं खातं, परत पंजाब नॅशनल बँक असेल, येस बँक असेल, नंतर मध्यवर्ती बँक असतील, अशा जे काही महत्त्वाच्या बँका आहेत 12 ते 13 ह्या बँकेमध्ये पैसे यायला आजपासून सुरुवात होणार आहे। आणि ते वितरण तुम्हाला सकाळी 9 वाजल्यापासून पुढे पाहायला मिळू शकतं। कारण काल उशिरा खूप कमी लाडक्या बहिणींना, आपण एक ट्रायल असं म्हणू शकतो, त्याच लाडक्या बहिणींना पैसे आले होते। त्यानंतर वितरणाला सुरुवात आता आज पुन्हा होणार आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींसाठी लाडक्या भावांनी त्यांचा शब्द पाळलेला असं म्हणावं लागेल आणि वितरणाला सुरुवात केलेली आहे। पण मला असं वाटतं की ज्या लाडक्या बहिणी पात्र आहेत ह्या कोणत्या, कारण स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं की ज्या लाडक्या बहिणी EKYC करतील अशाच लाडक्या बहिणी पात्र ठरतील। तर त्यांनी एक आकडासुद्धा सांगितलं होता की 1,65,00,000 लाडक्या बहिणी ह्या पात्र झालेल्या आहेत। मग आता त्याच्यामध्ये नेमकं लाडक्या बहिणीचं नेमकं कारण काय ज्या अपात्र ठरल्या, तर पहिलं कारण आहे त्यांचं म्हणजे रेशन कार्ड। बघा, रेशन कार्डमध्ये त्यांचा सगळ्यात मोठा फॉल्ट झालेला आहे। भरपूर लाडक्या बहिणींनी काय केलेलं आहे, रेशन कार्डमध्ये एकाच रेशन कार्डवरती 2पेक्षा जास्त लाडक्या बहिणींनी लाभ घेतलेला असल्याचं सरकारला दिसून आलेलं आहे। दुसरी गोष्ट सरकारच्या लक्षात असं आलेलं आहे की लाडक्या बहिणींनी रेशन कार्डची EKYC केलेली नाही किंवा त्यांचं नाव ऑनलाईन पद्धतीने त्यांना दिसत नाही, त्यामुळे एक प्रॉब्लेम झालेला आहे। त्यामुळे रेशन कार्ड जर तुमचं पुस्तकावर नाव असेल तर ऑनलाईन पद्धतीने सुद्धा करून घ्या। तिसरी आणि महत्त्वाची गोष्ट जी सरकारच्या लक्षात आलेली आहे की EKYCमुळं लाडक्या बहिणींचा प्रॉब्लेम होत आहे। अर्ज पडताळणीमध्ये असं लक्षात आलं की बऱ्याच लाडक्या बहिणी अशा आहेत ज्यांचं उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा जास्त आहे आणि त्यांनी इन्कम टॅक्स भरलेला आहे किंवा त्यांनी
आयकर भरलेला आहे, त्यामुळे हा प्रॉब्लेम आहे. त्यांना त्या यादीत नाव असल्यामुळे त्यांना ह्या यादीतून बाहेर काढले गेलेलं आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. पुढची गोष्ट म्हणजे भरपूर लाडक्या बहिणींनी वाहन खरेदी केलेली आहे, त्यामुळे सुद्धा लाडक्या बहिणींची जे काही नाव आहेत ती बाद करण्यात आलेली आहे. ज्या लाडक्या बहिणींनी वाहन खरेदी केलेलं आहे अशा लाडक्या बहिणींचं सुद्धा नाव बाद करण्यात आलेलं आहे. पण माझं सरकारला एक नम्र विनंती आहे की ई-KYC तुम्ही प्लीज पुन्हा सुरू करा. भरपूर लाडक्या बहिणी अशा आहेत ज्या खरंच सगळ्या नियमात बसतात, पण फक्त ई-KYCमुळे त्यांना पैसे मिळत नाहीत, तर त्यांच्यावर हा अन्याय होत आहे. तर सरकारकडे एक माझी नम्र विनंती आहे की पटकन तुम्ही ई-KYC कमीत कमी 1 महिन्यासाठी तरी सुद्धा तुम्ही फ्रेश ई-KYC सुरू करा. दुरुस्तीसाठी करू नका, कारण भरपूर लाडक्या बहिणी अशा आहेत ज्यांनी ई-KYCच केलेलं नाही. अशा लाडक्या बहिणींसाठी तुम्ही पुन्हा एकदा ई-KYC सुरू करा, कारण खूप मोठा प्रॉब्लेम होत आहे लाडक्या बहिणींना. ई-KYC नसल्यामुळं फक्त 3-4 महिने झाले मागचे हप्ते येत नाहीत. बरोबर आहे का? कमेंट्स करा. मागचे 3-4 हप्ते आलेलेच नाहीत. भरपूर लाडक्या बहिणींना तर जानेवारीपासून हप्ता आलेला नाही. जानेवारी म्हणजे डिसेंबरचा त्यांचा शेवटचा हप्ता आला होता. बरोबर. तर हा प्रॉब्लेम आहे. तर आज तुम्ही जाऊन बँकेमध्ये बघा तुम्हाला पैसे आलेत का, तुमचं बँक खाता चालू आहे का, ह्या सगळ्या गोष्टी बघा. बँकेत आपलं आधार कार्ड लिंक आहे का, लिंक असेल तर ते ॲक्टिव्हसुद्धा आहे का, हे सुद्धा बघणं तितकंच महत्त्वाचं आहे. आता आपण नेमकं बघणार आहोत की तुम्हाला बँकेचे नावं तर सांगितले आहेत. बरोबर. आता आपण म्हणून कोणत्या लाडक्या बहिणी पात्र आहेत, तर 1,65,00,000 लाडक्या बहिणी सध्या तरी पात्र आहेत. आणि जिल्ह्यांची नावं तुम्ही सांगा कमेंट्समध्ये, मी तुम्हाला नक्की सांगतो काय ते. लाडकी बहीण योजनेसंदर्भात आताच्या क्षणाची सगळ्यात महत्त्वाची बातमी. KYC मोहीम पूर्ण झाल्यानंतर आता सक्रिय लाभार्थी महिलांच्या संख्येमध्ये मोठी घट झाली आहे. RTI मधून समोर आलेल्या माहितीनुसार लाभार्थ्यांची संख्या आता 2.5 कोटींवरून थेट 1.5 कोटींवर आली आहे. मात्र अपात्र ठरलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांकडून बेकायदेशीर लाभाचा वसुली करण्याचं काम सध्या रखडलंय. त्यामुळे योजनेमध्ये आता वार्षिक खर्च 30,000 कोटी होणार आहे. आतापर्यंत कोणत्या कारणांसाठी किती लाडक्या बहिणींना वगळण्यात आलंय पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. ई-KYC पूर्ण न केल्या कारणानं 62 लाख महिलांना या योजनेतून वगळण्यात आलंय. वार्षिक उत्पन्न ज्यांचं 2.5 लाखांपेक्षा जास्त आहे अशा 16 लाख महिलांना देखील या योजनेतून डच्चू देण्यात आलाय. शासकीय कर्मचारी असलेल्या सुमारे 4.5 लाख कर्मचाऱ्यांना देखील आता या योजनेचा लाभ मिळणार नाहीये. संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेणारे 3,60,000 महिला देखील आता नसतील या योजनेत. एकाच कुटुंबातील 2 पेक्षा जास्त लाभार्थी असलेल्या 2,50,000 महिला देखील वगळण्यात आल्यात. तर 65 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या 1,80,000 महिलांना देखील आता या योजनेत स्थान नसेल. जिल्हा पातळीवरच्या पडताळणीमध्ये वगळलेल्या 1,70,000 महिला देखील आता वगळण्यात आल्या. तर शासकीय कर्मचारी म्हणून ओळख पटलेले 8,000 कर्मचारी देखील आता लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी नसतील. तर संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेणारे देखील आता या योजनेचा भाग नसतील. एकाच कुटुंबामध्ये 2,50,000 महिला लाभ घेत होत्या, त्या देखील आता या योजनेच्या लाभार्थी नसतील.